छगन भुजबळ साहेबांचा मास्टरमाइंड कोण आहे? छगन भुजबळ साहेब जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा वाद का लावतायत? का जाणीवपूर्वक मराठ्यांच्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतायत? का विनाकारण ओबीसींच्या मनामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतायत? भुजबळ साहेब मोठे नेते असतील, आहेत सुद्धा, पण किती लोकांच्या जमिनी लाटल्या, किती हजारो कोटी रुपये मिळवले, का आतमध्ये गेले? याचा अर्थ ओबीसींच्या हितासाठी मी फक्त ओबीसी नेता आहे म्हणून चालत नाही, ओबीसींसाठी काय केलं याच्यावर भुजबळ साहेब बोलत नाहीत. अहो, महागाईनं, बेरोजगारीनं आजपर्यंत ओबीसी उद्ध्वस्त झाला. एकाही ओबीसी नेत्याने ओबीसींसाठी काय केलं नाही. भुजबळांनी काय केलं आजपर्यंत? आणि सगळ्यात महत्वाचं, सरकारमध्ये एक महत्वाचे मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात. सरकारचा एक घटक म्हणून भुजबळ साहेब आहेत. असं असताना त्यांनी एक पक्ष सोडून गट स्थापन करून दुसऱ्यासोबत संसार थाटला. त्यांचे सर्वोच्च नेते अजित पवार साहेब गप्प का आहेत? अजित पवारांच्याच आशीर्वादाने छगन भुजबळ साहेब मराठा आणि ओबीसी वाद लावत आहेत का? आणि ओबीसींचा, कुठल्या ओबीसींचा मराठा आरक्षणाला विरोध आहे हो? जर भुजबळ साहेब फुले शाहू आंबेडकर सांगत असतील आणि त्यांचं नाव घेत असतील, त्यांनी शिवाजी महाराजांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवण्याचं काम केलं. आता तर त्यांनी शाहू महाराज सुद्धा कट मारला. आता फुले आंबेडकर चळवळ म्हणतात. काही लोक जाणीवपूर्वक महापुरुषांच्या नावाने दुकानदारी करतात. त्याच्यातलं एक महाबड नाव म्हणजे भुजबळ साहेब. आणि ओबीसी फक्त तुम्ही आहेत का? ओबीसींचा मराठ्यांच्या आरक्षणाला फक्त तुमचा त्या ठिकाणी विरोध आहेत का? पण दुसऱ्या सगळ्या ओबीसींचा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला. का विरोध केला जातो? भुजबळ जाणीवपूर्वक कुणाची तरी सुपारी घेऊन मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करतायत. मी काय म्हणतो, ओबीसींचा विरोध आहे ना. ओबीसी समाज गावगाड्यामध्ये राहतो. 18 पगड जातीचे 12 बलुतेदार सगळा समाज हा कुणाच्या विरोधात जात नाही. आणि मराठा समाजाच्या तर नाहीच नाही. जर आमच्या मोठ्या भावाला जर आरक्षण मिळत असेल, हजारो वर्षानंतर आज संघर्ष करणारे तुम्ही आम्ही सगळे एकत्र मिळून गुन्ह्या गोविंदाने गावगाड्यात राहतो. भुजबळ साहेबांच्या पोटात दुखतंय का? भुजबळांना काहीतरी मोठं मिळवायचंय का? भुजबळांना पुढच्या निवडणुका महत्वाच्या वाटतात का? का हो भुजबळ साहेब, तुम्हाला साध्य काय करायचंय? गावगाड्यात राहणाऱ्या ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात भडकवून तुम्हाला काय त्यांचं जगणं मुश्किल करायचंय का? जर त्याचं काही बरड वाईट झालं, भुजबळ येणार आहेत का? आज आरक्षणासाठी, मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, कुठे आहेत भुजबळ साहेब? कधी भूमिका घेतलेली दिसली का? अहो, एवढे धनगर आरक्षणाचे आंदोलन सुरू आहेत, कधी भुजबळांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवला का? नाही. सोयीनं ओबीसी आठवतो, दुकान चालवण्यासाठी ओबीसी आठवतो, पक्षामध्ये महत्वाचं पद मिळवण्यासाठी ओबीसी आठवतो. नंतर ओबीसी मरत असेल तरी त्याला विचारायला तयार नाही. आणि भुजबळ साहेब फक्त तुमची किंवा एका जातीची मक्तेदारी म्हणजे ओबीसी नाही. आणि का मराठ्यांच्या विरोधात सगळ्यांना भडकवतायत? कुणाचा प्रॉब्लेम आहे? भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, आरक्षण कसं द्यायचं, काय द्यायचं, हे भुजबळ साहेब तुम्ही नाही ठरवायचं. सरकारमधल्या तुमच्यासारख्या सगळ्या बड्या नेत्यांनी ठरवायचंय. तुम्हाला असं वाटतं सगळं माझ्यासाठी, मलाच. मग का घोटाळे केले? मुंबईच्या किती जमिनी तिथल्याच ओबीसींच्या लाटल्या तुम्ही, गिळल्या. हजारो कोटीचे मालक आहेत. सगळीकडे तुमच्या त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय आहेत. पैसा आला कुठून? ओबीसी ब्रँड वापरून. आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट, भुजबळ साहेब, लय लुटलंय तुम्ही, लय खाल्लंय तुम्ही. कोणाला काय मिळून दिलं सांगा? आज मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने जर मराठ्यांच्या आरक्षणाला एक चांगला आवाज झाला असेल, तुमच्या का पोटात दुखतंय? बर, तुम्ही काय एकट्यानेच ओबीसींचा ठेका घेतला का? बर, तुम्हाला का ओबीसीच्या विरोधात मराठे आणि मराठ्यांच्या विरोधात ओबीसी भडकवायचे? कशाची तुम्ही सुपारी घेतली? आज मी संभाजी ब्रिगेडमध्ये काम करतो. एक धनगराचा पोरगा संभाजी ब्रिगेडमध्ये राज्याचा प्रदेश संघटक म्हणून काम करतो, प्रवक्ता म्हणून काम करतो. अहो, जातीच्या उतरंडी जर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायच्या असतात, मला संधी दिली नसती. सगळ्या ओबीसींचा, गावगाड्यातल्या सगळ्या 18 पगड जातीतल्या सगळ्या समाजाचा, खास करून ओबीसींचा सुद्धा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. सरकारने ठरवायचंय ना आरक्षण द्यायचं. सरकारने ठरवायचं ना. जर 2-3च प्रवर्ग असतील आणि त्याच्यातूनच
या देशामध्ये आरक्षण मिळत असेल, भारतीय राज्यघटना सगळ्यांसाठी आहे. अहो शाहू महाराजांनी धनगरासोबत सोयरी केली का नाही? आज मराठे दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी लढले. राजमाता अहिल्याराणी होळकर असतील, मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, ते मराठा म्हणून लढले. ते होळकरांची छत्रपतींचा जो वारसा आहे पुढे घेऊन गेले. मराठा हा समूहवाचक शब्द आहे. तुम्ही संकुचित प्रायव्हेट लिमिटेड करून टाकताय. आम्हाला आमच्याच लोकांपासून, आमच्याच जवळच्या सहकार्यांपासून किंवा संबंधापासून जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये विष कालवण्याचं, विस्तव टाकण्याचं काम छगन भुजबळ साहेब करतायत. या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सगळ्या जातीचे लोक गुन्ह्या गोविंदाने त्या ठिकाणी नांदतात. आरक्षणाची चळवळ आज आहे, उद्या मिळालं तर शांत होतील. पण तुमच्यासारखी माणसं भुजबळ साहेब विष कालवण्याचं काम करतायत, हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. म्हणून जर भुजबळांना दंगली घडवायच्या असतील, सरकारमध्ये राहून विष कालवायचं असेल, तर अजित पवार साहेब, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब, हात जोडून विनंती आहे, हे जे महाराष्ट्रामध्ये विष कालवणारे आस्तीन के साप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर विष कालवण्याचं काम करत असतील, सावधान. विनाकारण जातीवाद पेटवला जातोय. आज गावबंदी सगळ्या नेत्यांना, भुजबळ साहेब त्याच्यावर टीका करतात. भुजबळ साहेब, सगळ्यांचा महाराष्ट्र आहे हा. तुमचा आहे, आमचा आहे, ह्यांचा आहे, त्यांचा आहे, सगळ्यांचा आहे. विष कालवण्याचं काम तुम्ही का करता? माझी या माध्यमातून स्पष्ट विनंती आहे, मराठा समाजाच्या पुढच्या भविष्यासाठी, आरक्षणासाठी जर लढत असेल, सगळ्या ओबीसींनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि तो आहेच. फक्त मराठ्यांमधले काही बोटावर मोजण्या एवढे आणि ओबीसी मधले काही बोटावर मोजण्या एवढे जाणीवपूर्वक नेते हे विष कालवण्याचं काम करतायत. आणि मराठा ओबीसी वाद झाला पाहिजे किंवा ओबीसी मराठा वाद झाला पाहिजे. अहो सर्वसामान्य घरातली पोरं एकमेकांचे डोके फोडतील, एकमेकाच्या विरोधात लढतील आणि तुम्ही तिकडे मुंबई दिल्लीला बसून आरामात सगळ्यांसोबत मलिदा खात बसाल. हे आम्ही सहन करणार नाही. विनाकारण आमच्या पोरांची धडके त्या ठिकाणी डोके भडकवून, त्यांच्या मनात विष कालवून, मनामध्ये धडकी भरून विनाकारण तरुण पोरांच्या करिअरची राखरांगोळी करू नका. अन्यथा कोणीही तुम्हाला त्या ठिकाणी विष कालवण्याचं काम करू देणार नाही. आणि जाणीवपूर्वक जर भुजबळ साहेब महाराष्ट्रामध्ये विष कालवण्याचं काम करत असतील, तर संभाजी ब्रिगेड भुजबळांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. आणि आम्हाला आमच्याही जातीचा अभिमान आहे ना, आमच्याही ओबीसींचा अभिमान आहे. पण याचा अर्थ सगळंच आमच्यासाठी असं काय राज्यघटनेने आम्हाला शिक्का मारलाय का? सगळ्यांसाठी. ते सरकारने कसं द्यायचंय ते सरकारने ठरव. भुजबळांनी विष कालवू नये, एवढंच या माध्यमातून सांगतो.